तर मित्रांनो, मी आता निघालो आहे जलियनवाला बागमध्ये जायला, पण कळत नाही. आय थिंक हेच आहे. मी ते पार्किंग कळत नाही आहे मला. अरे काय गर्दी आहे यार. ये जलियनवाला बाग का पार्किंग किधर है? पार्किंग भी अंदर ही है? पार्किंग अंदर है क्या? पार्किंग आपको ऐसे घूम के जाना पड़ेगा। तो इधर से है रास्ता? इधर से नहीं, आगे पिलर लगे हैं। इधर से जाओ, इधर पार्किंग है सामने। अच्छा ठीक ये है, पहली गली है ना, ऐसे मुड़ जाओ। ओके. आई शपथ, काय हे? हे ॲक्च्युली गोल्डन टेम्पलचं पब्लिक आहे, पण ते पण बाजूलाच आहे. आणि जलियनवाला बाग पण बाजूलाच. हाय यस, मी येताना इथूनच आलेलो. अरे कुठे नाही. आई ग, लागले घोडे. पार्किंग किधर है? पार्किंग पार्किंग दूर काफी है रास्ता, बाहर की उधर की तरफ। ये अपना जलियनवाला बाग जाना, उसका पार्किंग किधर है? इधर से पहले बाहर जाएंगे, हाँ गोवरी लेफ्ट हाँ के बाद आएंगे। ओके. शेरा वाला गेट पूछना है किसी से, हाँ फ्लाईओवर आ रहे, फ्लाईओवर आएगा, हाँ, उसके नीचे नीचे जलियानी बाग वाली पार्किंग। 2 लेफ्ट 1 राइट. हाँ, 12 गली पार्किंग जाना, 12 गली पार्किंग। ओके चलो, शुक्रिया. 2 लेफ्ट 1 राइट. अरे यार, हे माझ्या हॉटेलपासून आहे ना वॉकेबल होतं यार. दोन्ही वॉकेबल आहेत. तिथेच बाईक ठेवलीस ती, पुन्हा आलो असतो आणि बाईक घेऊन मग डायरेक्ट निघालो असतो वाघा बॉर्डरला. अरे काय कळत नाही. तो भाई आता तुम्ही बघितलं जलियनवाला बाग. जास्त टाईम आता मी चाललो आहे वाघा बॉर्डर. पण जेव्हा मी इकडची ही वाली बॉर्डर क्रॉस करून तेव्हा ती बॉर्डर बघू शकेन. लिटरली सांगतो यार, काय नाही म्हणजे कुठे काय रस्ते कशाला म्हणजे सिग्नल कशाला ठेवलेत काय माहिती, काढून टाकले. मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, जसं की ते रूम वगैरे घेत असाल तर आणि जर
बाइक वगैरह ये सब। पार्किंग किधर है? पार्किंग अंदर है। पार्किंग फीस 12 रुपीस। 20? 12 हेलो कितना? 12 12 रुपए। 12 रुपए? 12 रुपए चेंज किधर से लेके आए? 12 रुपए 12 रुपए ओनली चेंज? 12 हाँ? ओनली 12 12? 12 रुपए? हाँ? दिख रहा है इसमें। वाह क्या बात है यार। हो गया दीदार। कहाँ से आए हो? मुंबई। मुंबई से? ऐसे ही आते मुंबई से? क्या हुआ? मुंबई से ऐसे कितना पेट्रोल खा जाता है? अभी तक 4,500 का खा लिया। 4,500 का। टिकट किधर है अपना? हैं? टिकट कुछ प्रॉब्लम नहीं ना? सामने वो सामने लगा दो और रूट के पास। नहीं, इसका पावती लगेगा नहीं ना बाद में? हाँ ना नहीं लगेगा ना? वही बात नहीं लगेगा। ये फुल डे का होता है। थैंक यू। सो मित्रांनो, आता आलेलो आहे वाघा बॉर्डरवरती. आतमध्ये एंट्री मिळाली आहे आणि अशी एंट्री घेतली आहे ना, लिटरली तुम्हाला दाखवतो. माझी ती बघा पूर्ण मोकळं आहे आणि समोर बघा आता हे बघा कच्चाकच भरलं आहे आणि इकडे आपली परेड होणार आहे तिथपर्यंत आणि ती आहे पाकिस्तान. दाखवत आहे पाकिस्तान पूर्ण रिकामं दिसतं. मला इंटरेस्ट नाही लाईफमध्ये रेड रेड बघायला. पाकिस्तानमध्ये काय बोलणार आहे? है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। ये जो देश है तेरा स्वदेश है मेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता, ये जो देश है तेरा।
सो हॅलो गाईज, आताचे वाजलेले 9:30 आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे मी स्टार्टिंगला जलियनवाला बाग, त्याच्यानंतर वाघा बॉर्डरला गेलो आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी मी गोल्डन टेम्पलला गेलो. त्या व्लॉग वगैरे काय बनवला नाही मी, कारण मोबाईल पण ड्रेन झालेला पूर्ण फिरत वगैरे, ते सामान सगळं इकडेच ठेवलेलं, त्याच्यामुळे मला चार्जिंगला टाईम नाही मिळाला, चान्सच नाही मिळाला. सो सगळं झाल्यानंतर मी आलो आहे आता हॉटेलमध्ये. आता फक्त पुन्हा सगळं पॅक करायचं आहे आणि बघूया आता. जेवण मागवलं, जेवण पण येईल, जेवायचं आहे. आणि एक इश्यू झालेला मोठा, येस, तो सांगायचा विसरलो. ॲक्च्युली आपला टॉप बॉक्सचा तो रॅक असतो ना, तो रॅकचा एक साईड असते ती तुटली, वेल्डिंग तुटली. ॲक्च्युली झालेलं असं की तो टॉप रॅक आहे, तो आधी पण मी मागवलेला, म्हणजे आधी मागवलेला तेव्हा तुटलेला, तो रिटर्न केला आणि त्याने परत मारला आणि त्याच्यामध्ये पण तो बोलतो की नाही होणार म्हणून. आता असं बोलतो की नाही, आता ते तुमचंच काहीतरी फॉल्ट असेल वगैरे असं तसं. तर त्याच्यावरती मी ॲक्शन बरोबर काहीतरी घेणार आहे. बाकी ठीक आहे, वेल अँड गुड. वाहिगुरूंनी हेल्प केली असं समजावं. वेल्डिंगवाल्याकडे गेलो, त्याच्याकडनं ते वेल्डिंग केलं, प्लस खाली पण त्याला मी सपोर्ट दिला आहे, त्याच्यामुळे आता काही इश्यू येणार नाही, होपसो, टचवूड. बाकी ठीक आहे. हा ब्लॉग आता इथेच संपवूया. भेटूया आता उद्या आपण. आणि उद्याची जर्नी असणार आहे आपली ऑलमोस्ट 450 किलोमीटर. ती असणार आहे अमृतसर टू श्रीनगर. आता पहाड चालू होणार आहे, पहाड चालू होईल आता. म्हणजे ॲक्च्युली ठीक आहे, ही जर्नी पण मस्तच होती. राजस्थान झालं, म्हणजे गुजरात झालं, राजस्थान झालं, आता हरियाणा झालं, पंजाब झालं. आता आपण एंटर करणार आहोत जम्मू काश्मीरमध्ये. एक्सायटेड आहे मी खूप. बघू आता काय काय सामोरं जावं लागतं. डबल एक्सायटेड तर तेव्हा आहे जेव्हा मला अशा ठिकाणी ड्रोन उडवायला मिळणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये मला वाटत नाही, तरी बघूया. जम्मू काश्मीरमध्ये आपण, जम्मू काश्मीर असं नाही, जम्मूमध्ये श्रीनगरमध्ये आपण 2 दिवस आहोत, कारण तिकडे आहे माझा भाऊ ड्युटीवर आहे, तर त्याच्याकडे मी राहणार आहे. तो झाल्यानंतर इकडे 2 दिवस झाल्यानंतर मग मी पूर्ण कारगिल वगैरे आपला तो मेन राईड आहे ती स्टार्ट करणार आहे. बाकी आपण बोलू नंतर. खूप काय बोलण्यासारखं, सांगण्यासारखं, ते आपण उद्या राईडमध्ये चलता बोलू. सो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि कोणाला जायचं असेल, यायचं असेल, कसं रूट प्लॅन करायचं असेल तर ही सिरीज पण त्यांना शेअर करा. ओके, बाय बाय.